Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला आज प्रमुख उपस्थिती. शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शहांच्या भेटीला. अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडनं विरोध. काँग्रेस निषेध आंदोलन करणार. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांकडनं नोटिसा. तर काँग्रेसला जशास तसं उत्तर देणार भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा. अमित शहांचे पुण्यातील स्वागतार्ह बॅनर हटवले. डेक्कन चौकात भाजपकडनं शहांचे चाणक्य अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. कारण अद्याप अस्पष्ट. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. थोड्याच वेळात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्वाची बैठक. शिवसेना भवनात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार. राज्यातील अतिधोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडनं गंभीर दखल. भिवंडी इमारत दुर्घटनेत कंत्राटदारासह मालकावरती गुन्हा दाखल. परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप. दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. भाजप नेते विजय चौधरी ऑडिओ क्लिप प्रकरणात. चौधरींचा पीए यश टिपरे पुण्यातून ताब्यात. टिपरेनं ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय. आज न्यायालयात हजर करणार. छत्रपती संभाजीनगरचे 23 नगरसेवक अडचणीत. भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार. बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणावरनं नोटिसा. मेळघाट आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात ऑडिओ क्लिप समोर. टिटंबा शाळेचा अधीक्षकच सप्लायर निघाल्याचं उघड. आश्रमशाळेच्या अधीक्षकांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता. खड्डा चुकवताना दुचाकीस्वार गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. नागरिकांचा प्रशासनावर संताप. नंदुरबारला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. प्रशासनाचं आवाहन. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम. नाशिक पुणे घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट. तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग साताऱ्याला येलो अलर्ट जारी. खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यामुळे एकतानगरमधील परिस्थिती पूर्वपदावर. काल 100 पेक्षा जास्त नागरिकांचं रेस्क्यू. परिसरात महापालिकेचं सफाईचं काम हाती. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली. पंढरपुरातील सर्व घाट स्नानाकरता बंद. जळगावातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचं थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. दिल्लीमध्ये कमर्शियल सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त. तर कोलकात्यात सिलेंडरच्या दरात 209 रुपयांची घट. व्यावसायिकांना दिलासा. घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये जुडो प्रकारात भारताची सुवर्ण कामगिरी. अस्मिता डे आणि हर्ष सिंगनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तर भालाफेकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक आणि यशवीर सिंहला कांस्य पदक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.